नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मी आज आलो पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये अशा एका ठिकाणी जिथे श्री ज्ञानेश्वर माऊली यांची समाधी आहे, म्हणजे मंदिर आहे. सो ते कुठं आहे ते म्हणजे आळंदीमध्ये. सो मी आता आळंदीमध्ये आहे आणि आळंदीमधील श्री ज्ञानेश्वर माऊलींचे काही चमत्कार केलेत ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. चला तर. सो आम्ही राहण्याची व्यवस्था भक्तनिवास मध्ये केली, म्हणजे मंदिराच्या बाजूलाच आहे भक्तनिवास. तिथे केलेली आहे. आम्ही 5 जण आहे, कामानिमित्ताने आलो होतो. त्याचबरोबर आमचं दर्शनसुद्धा होणार आहे. सो रूम कुठं आहे मी तुम्हाला दाखवतो. सो हे 21 नंबर आणि 22 नंबर हे 2 रूम आम्हाला भेटलेत. त्यातले हे एक रूम आहे. आणि रूमच्याच बाजूला मंदिर. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला पार्किंग एरिया दिसते, जिथं आपण गाडी पार्क करून निवांत आपण मंदिराला जाऊ शकतो. पुण्यावरून आळंदी अवघ्या 20 ते 25 किलोमीटरवर आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, त्याचबरोबर त्यांनी जिवंतपणे समाधी घेतलेले ते गाव म्हणजेच आळंदी गाव. आळंदी गावाला देवाची आळंदी म्हणतात, कारण म्हातोबाची आळंदी आणि चोरीची आळंदी या नावाने आणखीन 2 गावे पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यामध्ये आहेत. त्याचबरोबर साक्षात ज्ञानोबा महाराजांनी इथे जन्म घेतला होता, म्हणून याला देवाची आळंदी म्हणतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्येच आम्हाला माऊलींचे परमभक्त असलेले हैबत बाबा यांचे पायरीचे दर्शन घडते. आळंदीचं मुख्य कारण म्हणजे व भक्त या ठिकाणी यायचं कारण असं की याच ठिकाणी माऊलींची संजीवन समाधी आहे, अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधीस्थळ. माऊलीनं वयाच्या 21व्या वर्षीच याच ठिकाणी 1218 साली जिवंत समाधी घेतली होती. त्याच ठिकाणी समाधी मंदिर बांधण्यात आलं, तेच हे पवित्र मंदिर. मंदिरामधील असलेले आजान वृक्ष हे वृक्ष खूप पवित्र आहे. आजान वृक्षाचं एक वैशिष्ट्य म्हणजे वृक्षाखाली बसून जर तुम्ही ग्रंथ वाचलात तर ते कायम स्मरणात राहतं, अशी आख्यायिका येथील स्थानिक लोक सांगत असतात. मंदिरामधील असलेल्या माऊलींचे दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरती मुक्ताबाईंनी मांडे म्हणजेच भाकरी भाजल्या होत्या. त्यानंतर आम्ही बाजूलाच असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेल्या भिंतीला भेट दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या चमत्काराच्या ठिकाणी आम्ही भेट देऊन आम्ही गेलो होतो इंद्रायणी नदीच्या घाटावरती। आषाढी आणि कार्तिकीला इंद्रायणी नदीचा घाट हा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जात असतो। मंदिराचे दर्शन घेऊन त्याचबरोबर मंदिराच्या परिसरातील असलेल्या काही ठिकाणी भेट देऊन आम्ही संध्याकाळी इंद्रायणी नदीच्या घाटावरती पखवाजवरती मृदंगाचा सराव करताना काही लहान मुलांची भेट घेतली।